वेलकम बॅक दोस्तों, सुपर एक्सलन्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण लेक्चर नंबर 6 मध्ये ठीक आहे जे काही लेक्चर्स वगैरे बघितलं होतं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटचं, त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हूल आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर हे व्यवस्थित प्रमाणामध्ये या लेक्चर नंबर 7 मध्ये आपल्याला पाहायचं आहे। तर त्याच्या अगोदर स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हूल्स आपण घेण्याच्या अगोदर त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन जी आहे, त्याची थोडीशी जी बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे। त्यासाठी थोडासा मी या ठिकाणी तुम्हाला आढावा देत आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही ओव्हूलचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण शिकत असतो तर सर्वात प्रथम हे ओव्हूल कशाचा पार्ट आहे, फिमेलचा कोणता पार्ट आहे, ठीक आहे, त्याच्याविषयी आपल्याला मुळात जाऊन कळणं हे फार महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळं या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या की ओव्हूलच्या अगोदर आपण याची जी बेसिक कन्सेप्टवर भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हूल आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हे समजायला फार सोपं जात असतं, ठीक आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा की पहिल्यांदा आपण ओव्हूल समजण्यासाठी त्याची फ्लावर्स मधले जो मेन पार्ट आहे ते आपल्याला समजणं फार गरजेचं आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही फ्लावरचा आपण अशा पद्धतीनं पार्ट या ठिकाणी पाहत असतो, हा जो काही पार्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा फ्लावर्स मधील फिमेलचा पार्ट वगैरे असतो। ह्या पूर्ण पार्टला आपण एक नाव देऊ शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज द कार्पेल। तर या ठिकाणी लक्षात ठेवा की हा पूर्ण पार्ट जो आहे तो कार्पेलचा पार्ट आहे। या वरच्या साईडला आपण या ठिकाणी नाव दिलं तर इट इज कॉल्ड ॲज द स्टिग्मा, this part is called as the style, and then the last one part that is called as the ovary। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हूल आपल्याला बघण्यासाठी हे जे ओव्हरीचा पार्ट वगैरे असतो तर या ओव्हरीच्या आतमध्ये इनसाइड द ओव्हरी जो आपल्याला पार्ट या ठिकाणी आढळून येत असेल दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज द ओव्हूलचा पार्ट असतो। अलग लक्षात, तर हा जो पार्ट आहे तो ओव्हूलचा पार्ट आहे। हे कार्पेल जो काही पार्ट वगैरे असेल हा कार्पेल नेमकं कशाचा इंडिव्हिज्युअल मेंबर आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायची आपल्याला आवश्यकता आहे गायनोसियम्स, ठीक आहे। तर हाच पार्ट आपण एक्सप्लेन सुद्धा व्यवस्थित प्रमाणामध्ये करू शकतो की या ठिकाणी तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून समजलं असेल की आपण जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ द फ्लावर्स ज्याला आपण काय म्हणत असतो गायनोसियम्स वगैरे म्हणत असतो, ठीक आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा की फर्स्ट आपण याच्यामध्ये पॉइंट काय सांगू शकतो, द फिमेल reproductive part of flower is called gynoecium। जसं आपल्याला डायग्राममध्ये दाखवल्या पद्धतीनं त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला करता येणं हे फार गरजेचं आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा की जे फ्लावरचा पार्ट असतो त्या फ्लावरच्या पार्ट्समध्ये आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट्स बघायचा, ज्याच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्समध्ये पुढे चलून आपल्याला स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हूलचं पाहायचं आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी गायनोसियम विषयी इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची असेल तर आपण या ठिकाणी काय सांगू शकतो की द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर इज कॉल्ड ॲज द गायनोसियम। कोणत्याही फुलाचा आपण जर भाग घेतला तर त्या फुलामध्ये स्त्री केशरचा पार्ट वगैरे असतो जो पार्ट पुढे चलून रिप्रोडक्शन्स मध्ये वगैरे भाग घेत असते, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज द गायनोसियम। आता हा जो गायनोसियमचा पार्ट आहे ह्या गायनोसियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण काय म्हणत असतो कार्पेल्स वगैरे म्हणत असतो। तर या ठिकाणी तुम्हाला मी कार्पेलचं स्ट्रक्चर्स बोर्डावर या ठिकाणी दिलेलं आहे, ते लक्षात घ्या की गायनोसियमच्या पुढचा जो काही इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपल्याला इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ गायनोसियम इज कॉल्ड carpel।
तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की कार्पेललाच आपण काय म्हणू शकतो, द इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ द गायनोसियन्स म्हणू शकतो, जे की तुम्हाला मी या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपल्याला अजून गोष्ट काय लक्षात ठेवायची की पुढे चलून हा जो काही कार्पेल्स आहे, हा कार्पेल नेमकं एकंदरीत 3 वेगवेगळ्या पार्ट्स पासून तयार झालेला आहे. म्हणून आपण कार्पेल विषयी या ठिकाणी माहिती काय सांगू शकतो, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की कार्पेल is made up of 3 parts mainly, that is first one called as stigma, जो की या ठिकाणी आपण डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड जो पार्ट आहे या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत जे की एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. ह्या ट्यूब लाईक स्ट्रक्चरलाच आपण स्टाईल वगैरे असं म्हणत असतो. म्हणून सेकंड पार्ट्समध्ये आपण याच्याविषयी काय घेऊ शकता, that is called as the style. and the last one part जे की बेसल पार्ट आहे, आलं लक्षात, आणि थोडासा सॉलिंग कंडिशन्स मध्ये आपल्याला या ठिकाणी आढळून येत असतो, that part is called as the ओहरी म्हणत असतो. म्हणून लास्टचा जो पार्ट या ठिकाणी आहे तो पार्ट या ठिकाणी काय सांगण्यात आलं आपल्याला, ओहरीचा पार्ट आहे. तर अशा मुख्यत्वे 3 भागापासूनच हे कार्पेलची निर्मिती झालेली असते. म्हणून आपण पॉइंट मध्ये नोट आउट काय केलंय विद्यार्थी मित्रांनो की कार्पेल इज मेड अप ऑफ द 3 parts mainly, the first one stigma, second one style, and the last one that is the ovary. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की हा जो कार्पेलचा जो बेसचा पार्ट आहे, जे आपल्याला सॉलन कंडिशन्स मध्ये आढळून येत असतो, त्या बेसच्या पार्टच्या आतमध्ये इनसाइड द ओहरी ज्याला म्हणत असतो आपण, त्या इनसाइड द ओहरी मध्येच काय प्रेझेंट असते, ओहुल प्रेझेंट असते. म्हणून या ठिकाणी आपण थोडंसं पॉइंट मध्ये सुद्धा घेऊ शकता की ओहरी contains the ovules. ओहरी contains the ovules. किंवा आपण अजून दुसऱ्या भाषेमध्ये काय सांगू शकतो की द ओव्हुल्स आर प्रेझेंट इनसाइड द ओहरी सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय बघायची आहे की पुष्कळ प्रमाणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला या पृथ्वी तलावर आढळून येत असतात, त्या प्रत्येक प्लांट्समध्ये आढळून येणारी जी काही ओहरी वगैरे असेल, ठीक आहे, तर त्या प्रत्येक ओहरीमध्ये एकच ओहुल असतं का, असं नाही. तर काही प्लांट्स असे आहेत की त्या काही प्लांट्समध्ये आपल्याला सिंगल स्वरूपामध्येच ओहुल्स आढळून येत असतात, तर काही प्लांट्स असे आहेत की त्यांच्या ओहरीमध्ये आपल्याला की नंबर ऑफ ओहुल सुद्धा आढळून येत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली की कार्पेल्सचं जे काही स्ट्रक्चर्स आपण काही फ्लावर्समध्ये पाहत असतो, तर हे कार्पेल्स एकमेकासोबत काही ठिकाणी आपल्याला फ्यूज कंडिशन्समध्ये आढळून येत असतात, तर काही ठिकाणी आपल्याला ते फ्री कंडिशन्समध्ये सुद्धा आढळून येत असतात. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की काय सांगितलंय की द फ्लावर with many and free carpels are called apocarpus. ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी कळणं फार गरजेचं आहे की आपण एखाद्या वनस्पतीमध्ये जर त्या वनस्पतीचं उदाहरण घेतलं, त्याच्यामध्ये आपण कार्पेलचा पार्ट जर बघितला, तर काही फ्लावर्समध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये हे कार्पेल्स असतील, परंतु हे जे कार्पेलचा पार्ट जो आहे, जो की फिमेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट्स वगैरे आहे, हे एकमेकासोबत जोडल्या जात नाही, तर ते एकमेकापासून काय असतात, अलग अलग स्वरूपामध्ये असतात, फ्री असतात, दे आर फ्री फ्रॉम विथ इच अदर्स म्हणलेलं आहे. अशा प्रकारची कंडिशन जर समजा आपल्याला एखाद्या फ्लावर्समध्ये आढळून आली, तर त्या प्रकारच्या कंडिशनला आपण ॲपोकार्पस वगैरे म्हणत असतो. मग हे ॲपोकार्पसचं आपल्याला उदाहरण सुद्धा सांगणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण एखादी एक्झाम्पल घेऊ शकतो, जसं उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे मिचिलिया नावाची जी काही वनस्पती वगैरे असेल. ठीक आहे. तर काही वनस्पतीमध्ये आपल्याला हेच कार्पेल जे आहेत हे एकमेकासोबत फ्यूज कंडिशन्समध्ये आढळून येत असतात, म्हणून त्याच्याविषयी सुद्धा आपण पॉइंट्समध्ये सांगू शकतो की द फ्लावर्स with one and fused carpel
When an infused carpel is called syncarpus. या दोन कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत की एक ॲपोकार्पस आहे जिथं कार्पेल फ्री फ्रॉम विथ इच अदर्स आहे आणि दुसरं सिनकार्पस दिलेला आहे जिथं कार्पेल्स हे एकमेकासोबत फ्यूज झालेले आहेत. जसं आपण या ठिकाणी फ्री कार्पेल्समध्ये मिचिलियाचं उदाहरण बघितलेलं होतं तसंच सिनकार्पसमध्ये सुद्धा आपल्याला एक्झाम्पल्स वगैरे या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. तर या ठिकाणी एक्झाम्पल्स आहे ब्रिंजल्स. आपल्याला माहिती आहे की ब्रिंजल्स वगैरे काय, याच्यामध्ये जे छोटे छोटे फ्लावर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये असलेला जो कार्पेल्स वगैरे आहे हे कार्पेल्स एकमेकासोबत फ्यूज्ड कंडिशन्समध्ये आढळून येत असतात. अशा प्रकारच्या कार्पेल्सला आपण या ठिकाणी काय नाव दिलं, सिनकार्पस. आणि म्हणून सिनकार्पसमध्ये आपल्याला उदाहरण ब्रिंजलचं वगैरे घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट, जसं तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं होतं की ओहरीच्या आतमध्ये आपल्याला ओहुल्स आढळून येत असतात. आणि याच्यासोबतच एक गोष्ट आपल्याला अजून काय लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेस ओहरीच्या आतमध्ये हे ओहुल्स आढळून येत असतात तर प्रत्येक वनस्पतीमध्ये जी ओहरी आपल्याला आढळून येत असेल त्या प्रत्येक ओहरीमध्ये सिंगल ओहुलच असतो असा प्रकार नाही, तर काही वनस्पतीमध्ये आपल्याला की मोर दॅन 2 ओहुल सुद्धा आढळून येत असतात. त्याच्या आधारावर त्याला आपण युनि ओहुलेट आणि मल्टी ओहुलेट सुद्धा म्हणत असतो. तर या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा की द ओहरी contains single ovule is called uniohulate. युनीचा अर्थ आपण या ठिकाणी वन असा घेऊ शकतो. याचं सुद्धा आपल्याला उदाहरण या ठिकाणी देता आलं पाहिजे. तर या ठिकाणी उदाहरण येथे लक्षात ठेवा. एक्झाम्पल पॅडी, व्हीट, मँगो अशा प्रकारच्या वनस्पतीमध्ये जे ओहरी आपल्याला आढळून वगैरे येत असते त्या वनस्पतीमध्ये मात्र सिंगलच ओहुल असते आणि अशा प्रकारच्या ओहुलला आपण युनि ओहुलेट म्हणत असतो. त्यानंतर काही जे ओहरी आहेत वनस्पतीमध्ये तर त्या ओहरीमध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचे की दीज ओहरी कंटेन नंबर ऑफ ओहुल्स आर कॉल्ड मल्टी ओहुलेट. आणि मल्टी ओहुलेटचं एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. लेडी फिंगर्स ज्याला आपण मराठीमध्ये भेंडी वगैरे म्हणत असतो किंवा टोमॅटो, टमाटा वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे उदाहरण या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओहुल आपल्याला पाहण्यासाठी हे जे बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला आपल्याला अत्यंत आवश्यक होती ती बेसिक इन्फॉर्मेशन्स आपण सुरुवातीला प्रोव्हाइड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर हे पार्ट आपल्याला समजल्याच्या नंतर लगेचच आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओहुलचा पार्ट करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ह्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये याची स्क्रीनशॉट किंवा नोट आउट वगैरे करून घेऊ शकता. ओके.